नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 19 जून 2025 पाहूया टॉप 10 घडामोडी। मंत्री भरत गोगावले यांचा मांत्रिकासोबतचा आणखीन एक व्हिडिओ राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाणांकडून शेअर करण्यात आला आहे। निवडणुकीपूर्वी भरत गोगावलेंनी घरी अघोरी पूजा करून घेतली असा दावा यावेळी सूरज चव्हाण यांनी केला। भरत गोगावलेंचा व्हिडिओ पोस्ट करून सूरज चव्हाण यांनी भरत शेठ आणि अघोरी विद्या म्हणजेच पालकमंत्री का असा सवाल उपस्थित केला होता। त्यानंतर आता त्यांनी या व्हिडिओबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे। या प्रकरणी बोलताना सूरज चव्हाण म्हणाले की काल मला सूत्रांच्या आधारे एक व्हिडिओ मिळाला। संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीकडून बाबा बुवा यांच्याकडून पूजा करवून घेत आहे। वसंत मोरे यांनीही एक व्हिडिओ दाखवला होता। संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीकडून अशा गोष्टींना प्रोत्साहन देऊ नये। एकनाथ शिंदे यांनी यामध्ये लक्ष घालायला हवे। पालकमंत्री पदासाठी अशा प्रकारच्या पूजेचा घाट घालणं चुकीचं आहे। अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून याची दखल घ्यायला हवी। त्यांनी दखल न घेतल्यास आम्ही निर्णय घेऊ असंही पुढे सूरज चव्हाण यांनी म्हटलं आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदावरून पुन्हा एकदा मोठं वक्तव्य केलं आहे। पुढच्या आषाढी एकादशीला पंढरपूरच्या पांडुरंगाची शासकीय महापूजा मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी सपत्नी करावी असं विठ्ठलाला साकडं घातल्याची प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी दिली आहे। अमोल मिटकरी यांच्या अकोल्यातील आरोग्यनगर भागातील निवासस्थानी रूपनाथ महाराज यांची पालखी आली होती। यावेळी अमोल मिटकरी यांनी पालखीत रूपनाथ महाराज आणि विठ्ठलाकडे साकडं घालताना अजितदादांना लवकरच राज्याचे मुख्यमंत्री करा असे साकडे घातले। तसेच अमोल मिटकरी यांनी रूपनाथ महाराजांच्या पालखीचे सहपरिवार स्वागत केले। त्यांनी त्यांच्या पत्नीसह पालखीत फुगडी देखील खेळली। नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आज सकाळपासूनच पावसाचा जोर वाढलेला आहे। सकाळपासूनच नाशिकच्या अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत असून पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पात्रात मोठी वाढ झाली आहे। नाशिकमध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे गोदावरी नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढत असून रामकुंड आणि गोदाघाट परिसरात पूरस्थितीची शक्यता निर्माण झाली आहे। हवामान खात्याने आज नाशिकसाठी येलो अलर्ट जारी केला असून पुढील काही तासात पावसाचा जोर कायम राहण्याचा इशारा दिला आहे। प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। दरम्यान जिल्हा प्रशासनाने संभाव्य आपत्ती लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घेतली असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे। तसेच पावसाच्या जोरामुळे शहरातील वाहतूक काही अंशी विस्कळीत झाली असून सकाळी शाळा महाविद्यालये व कार्यालयांमध्ये पोहोचताना नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे। राज ठाकरेंनी खरे भगवे विचार जिथे आहेत तिथे जावे असे वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे। त्यांनी संजय राऊत या भूताच्या नादी लागू नये असा सल्लाही पाटील यांनी दिला। राज ठाकरेंना राऊत आतापर्यंत काय काय बोलले? राऊत खोटारडा माणूस आहे। बाळासाहेब ही संजय राऊतांच्या बापाची प्रॉपर्टी नाही असेही पाटील म्हणाले। शिवसेनेचा वर्धापन दिन हा या पक्षातील मागे केलेली कामं आणि राहिलेल्या उणिवा यासाठी असतो। पुढच्या वर्षभरात आपल्याला काय करायचं आहे त्यासाठी असतो। संजय राऊतांना फार किंमत देत नाही। ज्यांनी हिंदुत्व सोडलं, ज्यांनी उद्धवजींना फसवलं असेही पाटील म्हणाले। आम्ही केलेला उठाव, विधानसभेत आम्हाला मिळालेलं यश यावरून आम्ही भगवा तेवत ठेवला आहे असे पाटील म्हणाले। पहिलं भाषणाची सुरुवात हिंदू बंधू भगिनींनो अशी व्हायची, आता देशभक्त म्हणायला लागले आहेत। लोकसभेला आम्हाला यश मिळालं नाही, विधानसभेला खबरदारी घेतल्याचे पाटील म्हणाले। हिंदुत्वाचे विचार सोडल्याने पक्षाला गळती लागल्याची टीका पाटील यांनी केली आहे। संजय राऊत हा आमच्या जीवावर खासदार झाला आहे। इडापिडा जाऊ दे, राऊत सारखा भूत जाऊ दे यासाठी गोगावलेंनी पूजा केली आहे। उद्धव साहेबांना सद्बुद्धी देऊ देत असेही गुलाबराव पाटील म्हणाले। संजय राऊत हा कोणाला पुढे जाऊ देणार नाही। राहिलेली शिवसेना कोण बुडवणार तर संजय राऊत असेही पाटील म्हणालेत। बाळासाहेबांचे चिरंजीव म्हणून उद्धव ठाकरेंचा आदर असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे मनोमिलन आणि शिवसेना ठाकरे गट व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती अशा अनेक चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहेत। मात्र त्याच वेळी गेल्या आठवड्यात राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने चर्चेला वेगळंच वळण मिळालं। त्याच दरम्यान जे सोबत येतील त्यांना बरोबर घेऊ अशी भूमिका शिवसेना ठाकरे गटातर्फे जाहीर करण्यात आली। मग त्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही आहे का असा थेट सवाल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना
त्यांना विचारण्यात आला। त्यावर संजय राऊत यांनी एका वाक्यात स्पष्टपणे उत्तर दिलं, आम्ही महाराष्ट्रातील जनतेला सांगू इच्छितो, मराठी माणसाला सांगू इच्छितो, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी माणसाच्या कल्याणासाठी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, मुंबईच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कोणताही त्याग करायला तयार आहे, असं म्हणत राऊतांनी युतीच्या चर्चांना अजून पूर्णविराम दिलेला नसून ती दारं अद्याप खुली असल्याचे सूतोवाच केले। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन महाराष्ट्राच्या राजकारणाची सूत्रे हाती घ्यावी ही राज्याच्या जनतेची, लोकांची इच्छा आहे। त्या इच्छेचा स्वीकार उद्धव ठाकरेंनी केला आहे। तो वेगळा विषय आहे, महाराष्ट्रासाठी भावनिक विषय आहे आणि आज संध्याकाळी वर्धापन दिनाच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करतील अशी मला अपेक्षा आहे, असेही राऊत म्हणाले। खडकवासला धरणातून 1920 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। खडकवासला धरणातून मुठा नदीच्या पात्रात हा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। यंदाच्या पावसाळ्यातील हा पहिलाच विसर्ग असल्याने पाटबंधारी विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून विसर्ग सुरू करण्यापूर्वी जलपूजन केलं गेलं, त्यानंतर हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। सध्या तरी 1920 क्युसेक वेगाने खडकवासला धरणातून विसर्ग सुरू झाला आहे। दरम्यान नदीकाठ परिसरातील नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। नदीकाठच्या परिसरातील ज्यांच्या गाड्या आणि जनावरे आहेत त्या नागरिकांनी त्यांना सुरक्षित स्थळी हलवावे असे आवाहन प्रशासनाकडून देण्यात आले आहे। पावसाचा जोर वाढल्यास विसर्ग वाढवण्यात येणार आहे। गेल्या वर्षी व्हॉट्सअपमध्ये ChatGPT इंटिग्रेटेड करण्यात आले होते। व्हॉट्सअप वापरकर्ते ॲपद्वारे ChatGPTशी चॅट करू शकतात। आता OpenAI व्हॉट्सअप वापरकर्त्यांसाठी आणखीन एक फीचर घेऊन आले आहे। कंपनीने अलीकडेच व्हॉट्सअपवर ChatGPT चॅटबॉटसाठी इमेज जनरेशन फीचर सादर केले आहे। या फीचरच्या नावाप्रमाणेच आता तुम्ही ChatGPT ॲपशिवाय AI इमेजेस तयार करू शकाल। वापरकर्त्यांना वेगळे ॲप डाउनलोड करण्याची आवश्यकता नाही। वापरकर्ते फक्त व्हॉट्सअप उघडू शकतात आणि ChatGPTच्या नंबरवर मेसेज करू शकतात। ते तुमच्यासाठी AI इमेज तयार करेल। हे फीचर वापरणे खूप सोपे आहे। या नवीन फीचरच्या आगमनानंतर वापरकर्त्यांना फोटो तयार करण्यासाठी त्यांच्या फोनवर कोणतेही ॲप डाउनलोड करण्याची आवश्यकता राहणार नाही। तसेच त्यांना कोणत्याही वेबसाईटला भेट देण्याची आवश्यकता राहणार नाही। ChatGPT चॅटबॉटद्वारे यातील खास गोष्ट म्हणजे वापरकर्त्यांना फोटो तयार करण्यासाठी कोणतेही सबस्क्रिप्शन घेण्याची आवश्यकता नाही। ते मोफत फोटो तयार करू शकतात। हे नवीन टूल Android आणि iOS दोन्हीसाठी आले आहे। वेब आणि मोबाईल ॲप प्रमाणे वापरकर्ते मोफत अमर्यादित फोटो तयार करू शकत नाहीत। सध्या वापरकर्ते दिवसातून फक्त एकच फोटो तयार करू शकतील। गुजरातमधील अहमदाबाद अपघातापासून एअर इंडिया नेहमीच चर्चेत आहे। विमानांमध्ये वारंवार होणारे बिघाड हे एअर इंडियाच्या गुजरातमधील विमान अपघातामागील कारण असल्याचे मानले जाते। अनेक उड्डाणांमध्ये अहमदाबाद घटनेनंतर ही त्रुटी आढळून आल्या। त्यामुळेच आंतरराष्ट्रीय सेवा एअर इंडियाने आता त्यांच्या 15% कमी करण्याचा निर्णय घेतला आहे। या निर्णयामागे एअर इंडियाच्या सुरक्षा तपासणी, तांत्रिक मूल्यांकन आणि मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या तणावासारखी अनेक कारणे आहेत। या निर्णयामागील सर्वात मोठे कारण अहमदाबादमध्ये नुकताच झालेला विमान अपघात हे असल्याचं मानलं जात आहे। एअर इंडियाने सांगितलं की पुढील काही आठवड्यांसाठी वाईड बॉडी विमानांसाठी आंतरराष्ट्रीय सेवा 15% कमी करण्याचा निर्णय घेतला आहे। याची अंमलबजावणी 20 जूनपासून केली जाईल। एअर इंडियाच्या बोईंग 787-8-9 विमानांची DGCA ने तपासणी केल्याचे आदेश दिले आहेत। इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील कसोटी मालिकेला 20 जूनपासून सुरुवात होत आहे। या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेआधी टीम इंडियात हेड कोच गौतम गंभीर याचं कमबॅक झालं आहे। गंभीरने 18 जून रोजी टीम इंडियाच्या खेळाडूंशी सर्वांदरम्यान संवाद साधला। गंभीरच्या कमबॅकमुळे टीम इंडियात आनंदाचं वातावरण आहे। इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील पहिला सामना हा हेडिंग्ले लीड्स येथे खेळवण्यात येणार आहे। या मालिकेत शुभमन गिल टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे, तर ऋषभ पंत याच्याकडे उपकर्णधार पदाची जबाबदारी आहे। इंग्लंड आणि टीम इंडियाची ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 ते 27 साखळीतील पहिलीच मालिका आहे। या मालिकेसाठी टीम इंडियात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे। त्यामुळे हेड कोच गौतम गंभीर आणि कॅप्टन शुभमन गिल या दोघांची या पहिल्या कसोटीत टीम इंडियासाठी काय रणनीती आहे हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे।
यावर्षी गणपती बाप्पाचे आगमन बुधवार दिनांक 27 ऑगस्ट 2025 रोजी होणार आहे। त्यामुळे कोकणात गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी 60 दिवस आधी रेल्वे गाड्यांचे आरक्षण करावे लागणार आहे। कोकण रेल्वेच्या नियमित गाड्यांचे आरक्षण आता गणेश चतुर्थीची तारीख पाहता साधारण 23 जून पासून सुरू करावे लागणार आहे। तरीही गणेश चतुर्थीच्या आधी 2 दिवस चाकरमानी कोकणात जात असल्याने 25 आणि 26 ऑगस्टला कोकणात पोहोचण्यासाठी त्या दिवसांच्या गाड्यांच्या आरक्षणाला जास्त मागणी असणार आहे। यंदाही मध्य रेल्वे कोकण रेल्वेच्या मार्गावर स्पेशल गाड्यांना सोडणार आहे। गेल्या वर्षी मध्य आणि पश्चिम रेल्वेने 250 पेक्षा जास्त स्पेशल गाड्या कोकणात सोडल्या होत्या। याशिवाय एसटी महामंडळाने देखील 2000 हून अधिक बस गाड्यांची तजवीज केली होती।